नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मिस्टर अँड मिसेस राणे ब्लॉग्स। तर आज आम्ही चाललोय कांतारा मूवी बघायला। मूवीचा रिव्ह्यू तर आम्ही ऐकलाय, खूप चांगला मूवी आहे, खूप चालला आहे, बट आता गेल्यावरच समजेल की कशी स्टोरी आहे, काय आहे। पार्ट 1 तर भारीच होता, आता पार्ट 2 आम्ही बघू, गेल्यावर समजेल, ते त्याचा रिव्ह्यू आम्ही तुम्हाला देऊच नंतर। आम्ही पिक्चर बघण्यासाठी आज निघतोय, तर त्यासाठी आम्ही ही अशी तयारी केली आहे। हिने आजच नवीन मार्केटमधून नवीन टी शर्ट आणलं आहे। हिची फ्रेंड आहे माऊ, म्हणून तिने माऊचं टी शर्ट घेतलंय। तर आम्ही पिक्चर बघण्यासाठी कामावरून मी आज लवकर घरी आलोय। तर पिक्चर बघायला जायचं म्हणून आम्ही लवकर कामावरून आलो, पण भूक लागली होती म्हणून मम्मीने सफरचंद कापून आणलंय आणि येवा सफरचंद खावा। चला तर आता निघूया आपण पिक्चर साठी। चलो बाय 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 बाय। ओके बाय बाय, चलो। ही टोपी कोणाची आहे? नवीन आहे काय? पिंटाची आपली आहे। बोलले काय बोलले? धुवायच्या आधी पिंटाची होती, धुतल्यावर माझी झाली। चलो तर आपण आपल्या पार्किंग मधून आपली गाडी काढूया। यांचा वॉक दाखवतो। ओ ते काय घेतले तसा बंडाना? कोकणी स्टाईल, कोकणी माणूस आहे। बस 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 बस, चलो तर निघूया आपल्या डेस्टिनेशनवर। तर डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटूया आपण। बाय बाय। तर नाही ना, आमच्या आई बाबांची नेहमीची सवय आहे का ते बाय बाय करतात, तर तुम्हाला मी दाखवते। तर मंडळी, आम्ही आता आलोय थिएटरकडे आणि इथे सर्व आमचा मित्रपरिवार एकत्र आलाय। पत्या, बाबल्या, हर्षद, पिंट्या आणि चैताली आणि मी, आम्ही 6 जण आज पिक्चरला आलोय। तर पिक्चरचा रिव्ह्यू तुम्हाला मी सांगूच नंतर। भारत माता की। वर्षों पहले इसका मूल नाम था तलवार के बल पर अपनी शांति से जीवन बसर करने वाले हमारे पूर्वजों में से एक थी। तर आता आम्ही बाहेर आलोय आणि आता वाजलेत रात्रीचे 12। आताच शो संपलाय आणि पिक्चर बनावा तेवढा खास नाही, पण तरी ठीक आहे। पहिल्या पार्ट एवढा तर नाही, ही तर पूर्ण झोपलेली, झोपाच काढत होती। म्हणजे इंटरेस्टिंग असं वाटलंच नाही, नुसतं मारामारी मारामारी मारामारी। आणि म्हणजे स्टोरी एवढी पाहिजे तशी नाही, पण तरी ठीक होता। कमी 15 वेळा तरी मला बोलली पिक्चर चालू असताना की मला भूक लागली आहे, भूक लागली आहे, भूक लागली आहे, भूक लागली आहे। आता आम्ही चाललो ढाब्यावर, इथूनच सर्व मित्रपरिवार आम्ही एकत्र चाललो ढाब्यावर
मग पुढे कसं काय होतं ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. फायनली आता पोचलोय आम्ही धाब्यावर उत्तर भारतीय. आता बघूया पोटावर जास्त कावल्या आढावायला लागल्या, जेवून घेऊया. त्या भूक 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 भूक. आम्ही आलो ढाब्यावर. काही भूक तर एवढी लागलेली, काही कामावर आलो तसेच फ्रेश होऊन आम्ही डायरेक्ट इकडे आलेलो. सगळ्यांचे चेहरे बघून समजू शकते तुम्हाला केवढी भूक लागली. हा माणूस तर लांब भूक लागलेला. आणि ते वेटरची कमी असल्यामुळे प्रथमेशच आम्हाला सर्व करतोय, सर्वांना प्लेट देतोय. आणि बाबल्या तर आमचा काय आज झोपेतच आहे. तर आता जाऊन घरी कपडे पण धुवायचे आहेत. अरे पण कोकणातला पिक्चरच नव्हता. कुठचा आहे देवराई? कुठे आहे? कोकणातच आहे. हां, कोकणात पण देवराई आहे. साऊथचं कसं आहे? साऊथ मध्ये पण आहे, तसं इकडे पण आहे. साऊथमध्ये कशी मोठी आहे देवचाल. वाट बघत होतो आम्ही एवढ्या उत्सुकतेने. ते आता आले आणि भूक तर खूपच लागले आणि रोट्या पण आमच्या आलेल्या आहेत. आणि चैतालीच आम्हाला आता सर्व करते. आणि भूक एवढी लागली की याने प्लेटच खाली पडले. जेवून आता आम्ही घरी जायला निघालोय. मी भूक खूप लागली म्हणून खूप जेवल्या कारणाने मला गाडी चालवायला कंटाळा आला, म्हणून मी चैतालीला गाडी चालवायला दिली आता. आणि चैताली आता गाडी चालवते, त्यामुळे मी मोबाईल धरलाय. आणि गाडी चालवते. हो 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 हो. थँक्यू मंडळ आपला घरी आहे. आणि भरपूर जेवलो आम्ही आता आम्ही चाललो घरी. तसं बघायला गेलं तर पिक्चर एवढा नव्हता, बट ठीक आहे. पण एक मित्रांबरोबर जी वेगळीच मजा असते, टाईम स्पेंड करणं असतं मित्रांबरोबर, ते आमचं चांगल्या रीतीने झालं. आणि एक वेगळाच आनंद असतो तो मित्रांबरोबर आपण टाईम स्पेंड करतो. कारण की तो टाईम म्हणजे जगातला सगळ्यात बेस्ट टाईम असतो. मित्रांबरोबर आपण सर्व शेअर करतो, त्यांच्यावर फिरणं खाणं सर्व. आणि लग्नानंतर ते आता एवढे 5 महिने झाले लग्नानंतर मित्रांना टाईम देणं पॉसिबल होत नव्हतं. पण आता ते एवढ्याच महिन्यानंतर पॉसिबल झालं आहे. काही चैतालीने परमिशन दिली, त्यासाठी चैताली तुझा खूप खूप आभार. आणि या पिक्चरच्या बहाने आम्ही खूप दिवसानंतर बोलण्यापेक्षा लग्नानंतर पहिल्यांदाच नाईट ड्राईव्हसाठी एवढं लांब आलो आहे. आणि आता मी घरी चाललो आहे. तुला कसं वाटतं चैताली नाईट ड्राईव्हला? भारी वाटते. लग्न अगोदर तर असे कधी फिरायचे ना. आता तेव्हा परमिशन नव्हती लग्नाच्या आधी, त्यामुळे आम्हाला फिरायला भेटत नव्हतं. पण लग्नानंतर आता भरपूर तरी पण आता परमिशन आहे, पण टाईम नाही मिळत. टाइम नाही भेटत. कारण की आता बट आम्ही त्यातून पण वेळ काढून आज फिरतोय, तर आम्हाला खूप भारी वाटतं. म्हणजे असं फिरून पण बरं वाटतं. म्हणजे कधीतरी असं बाहेर यावं, म्हणजे हो मन मोकळं होतं. हो. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तर तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा. बाय बाय.